स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्याने रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि जे विद्यार्थी जाहिरातींची वाट बघत आहे आणि पवित्र पोर्टलचा प्रिफरन्स कधी येणार आहे, जाहिराती कधी येणार आहे, भरती कधी कंप्लीट होणार आहे, जून पर्यंत भरती होईल का सर, ऑगस्ट पर्यंत भरती होईल का, कट ऑफ कमी येणार का सर, जागा किती येणार, असे खूप प्रश्न आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे आहे. तर त्यातला पहिला टप्पा जो आहे विद्यार्थी मित्रांनो, समायोजनाचा संदर्भातला किंवा मग संच मान्यतेच्या संदर्भातील या संदर्भातील एक परिपत्रक आलेलं आहे आणि हे परिपत्रक 17 तारखेतलं परिपत्रक आहे. शिक्षण विभागाचं हे परिपत्रक आहे. या परिपत्रकामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्यासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे, कारण कोणत्याही शिक्षण विभागाच्या माध्यमातून आलेलं परिपत्रक याचा संबंध हा पवित्र पोर्टलशी आहे, आपल्या जागेच्या संदर्भात आहे, आपल्या भरतीच्या संदर्भात आहे, आपल्या भरतीचा वेग कसा वाढेल या संदर्भातील हे परिपत्रक आहे. त्यामुळे तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही जे अपडेट्स असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, 17 तारखेमधलं हे परिपत्रक आहे. 17 मार्च 2026 हे परिपत्रक आहे. या माध्यमातून संपूर्ण जिल्हा परिषद किंवा संपूर्ण सीओ, त्यातल्या विभागीय शिक्षण अधिकारी किंवा माध्यमिक शिक्षण अधिकारी या सर्वांकरिता हे पत्र निघलेलं आहे आणि त्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती होत असताना संच मान्यता ही काय करणं तात्काळ परिपूर्ण करण्याच्या संदर्भातील हे परिपत्रक आहे. त्यात स्पष्ट उल्लेख केलेला आहे की पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जून महिन्यामध्ये जी काही परीक्षा घेण्यात आलेली होती याचा रिझल्ट सुद्धा ऑगस्ट महिन्यात लावण्यात आलेला आहे आणि या जाहिराती ज्या आहेत त्या जाहिराती द्यायच्या आहेत. तर त्यामध्ये रिक्त पदे किती आहेत, कार्यरत पदे किती आहेत, मंजूर पदे किती आहेत, या संदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा खाजगी संस्था असेल या माध्यमातून मागासवर्गीय कक्षाच्या माध्यमातून रोस्टर जे कंप्लीट करायचं असते त्याच्या आधीची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे संच मान्यतेची प्रक्रिया, तर हे आपल्याला तात्काळ करायची आहे असं त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यात अजून एक सांगितलं आहे, एक महत्वाची बाब अशी की 90% ही संच मान्यता पूर्ण झालेली आहे असा स्पष्ट त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. म्हणजे 90% संच मान्यता झालेली आहे. राहिलेले 10% आहेत त्यात जे काही बॅकडोरने येण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत, जसं आता समिती नेमण्यात आलेली आहे विधानसभेमध्ये, आपल्याला दादाजी भुसे यांच्या माध्यमातून आपल्याला एक व्हिडिओ मी सुद्धा टाकलेला आहे ज्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की जी काही शिक्षकांची भरती होईल ते पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच होईल आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून न आलेला शिक्षक हा बोगस असणार आहे या ठिकाणी स्पष्ट त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून ज्या 10% ज्या काही संस्था राहिलेल्या आहेत ज्या संच मान्यता करायच्या आहेत त्यांना जर काही अडचणी येत असेल तर त्यांनी तात्काळ संबंधित विभागाशी संपर्क करून ती कार्यवाही लवकरात लवकर करावी असं त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. म्हणजे या पत्रावरून असं दिसून येत आहे विद्यार्थी मित्रांनो की या 31 तारखेपर्यंत नक्कीच हे संपूर्ण संच मान्यतेचं प्रकरण संपणार आहे आणि राहिलेला मुद्दा जो आहे की आपल्याला डायरेक्ट समजेल की रिक्त जागा किती असणार आहे. समायोजनाचाही मुद्दा संपलेला आहे. बहुतेक जिल्हा परिषदेचं समायोजन हे संपलेलं आहे, जिल्हा लेवलचं समायोजन संपलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे राहिलेले जे समायोजन आहे ते येत्या 10 दिवसांमध्ये किंवा येत्या 4-5 दिवसांमध्ये ते पूर्ण होईल आणि म्हणजे 31 तारखेपर्यंत सर्व गोष्टी क्लिअर होईल आणि पहिल्या 4 ते 5 दिवसांमध्ये एप्रिलच्या आपल्याला रिक्त जागा नेमक्या समजेल की किती रिक्त जागा टोटल असणार आहे. आणि यात 2 टप्प्यामध्ये जी काही भरती होणार आहे त्या भरतीमधली पहिली जी भरती होणार आहे म्हणजे पहिल्या टप्प्याची भरती, यात 12 ते 15,000 जागा असणार आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय आणि राहिलेल्या ज्या जागा असणार आहेत त्या सेकंड टप्प्यामध्ये भरल्या जाणार आहेत. त्यामुळं पहिल्याच टप्प्यामध्ये आपला कट ऑफ हा कमी कसा येईल, जास्तीत जास्त जागा कसा येईल यासाठी सुद्धा मगाशी एक मी तुम्हाला एक ते सुद्धा पत्र आलेलं जे आहे, जे कालचं पत्र आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जे सर्व भरतीच्याच अनुषंगाने हे सर्व आपल्यासाठी महत्वाचे असणार आहेत आणि आनंदाची बातमी असणार आहे. कारण ही जर लेंदी प्रोसेस झाली असती किंवा इथं जसं संच मान्यता जर 17% झाली असती तर खूप प्रॉब्लेम आला असता, वेळ द्यावा लागला असता आणि वेळ पुन्हा 1-2 महिने वेळ लागला असता. परंतु 90% संच मान्यता झालेली आहे असं स्पष्ट उल्लेख या पत्रामध्ये दिलेला आहे. म्हणजेच ती प्रोसेस जी आहे संपूर्ण झाले आहे असं या ठिकाणी स्पष्ट उल्लेख होत आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, संच मान्यता झालेली आहे. आता जाहिरातीनंतर प्राधान्यक्रम नंतर तुम्हा सर्वांचं काय होणार आहे, 1 महिन्यामध्ये या सर्व गोष्टी होईल. म्हणजे शाळा जशा सुरू होते तसंच तुम्ही सर्वजण आपापल्या शाळेवरती रुजू व्हाल असं या ठिकाणी आपल्याला या 2 महिन्यात कसं भरती होईल हे आपल्याला या ठिकाणी दादाजी भुसे यांनी बोललेले जे शब्द आहेत ते खरे होताना आपल्याला दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा.
आणि विद्यार्थी मित्रांनो, जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझे लिंक आहेत, म्हणजे ग्रुपच्या लिंक आहेत. टेलिग्राम ग्रुप असेल, व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर चॅनल आहे, त्या संदर्भात तुम्ही माझ्याशी बोलू शकता, मला मेसेज सुद्धा करू शकता. धन्यवाद.